आज आपण पुणे पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि या महामार्गावर आलेलो आहे आणि उद्याच्याला माऊलींचं सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यामध्ये धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सरहद्दीवर या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं आगमन होतं आहे आणि यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की हे ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं स्वागत करणारी ही कमान जी आहे ही आषाढी वारी 2026 अशा पद्धतीनं ही कमान आहे. अतिशय देखणी अशी कमान या ठिकाणी उभा करून येणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी ही कमान उभी करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता हे वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. तरीसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की हे भाविक जे आहेत हे सातारा जिल्ह्यातून माळशिरस तालुक्यामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करीत आहेत. ते आपण वाहनं पाहतोय की या वाहनांच्या माध्यमातून हे वारकरी जे आहेत हे पायी चालत मार्गक्रमण करीत आहेत. आपण या ठिकाणी कुठून आला माऊली, कुठून आलात, आता कुठं जा, गाव कुठलं तुमचं, किती वर्ष झाले तुम्ही जाताय, 8-9 वर्ष होत. तुम्ही किती जणांची हे आहे तुमच्या? 6 जण आहे. मग आता मुक्काम वगैरे कुठं असतो तुमचा, कसं परत हे पावसात वगैरे कधी अडचणी येते का तुम्हाला? अडचण म्हणून असं ठिकाणी थांबलं तर काय फरक. तुमचं काय नाव? सोमनाथ मारुती मामाने. बरोबर. किती वर्ष झालं वारी करताय? 7 वर्ष आहे माझं. तुमचं? माझं महादेव नाना. तुमचं किती वर्ष? माझं 5 वर्ष. 5. तुमचं? भागवत रामा कांबळे. वारी माझी 6वी आहे. तुमचं? माझं चांगलं विमा तनपुरे. माझी वारी आहे की 8वी 7वी आहे. 7वी. यमगार यलमार. बर. ओके. भंडीशा गावाला बरीच यलमार लोक आहेत ती आणि तुम्ही या सगळेजण चालला. ओके. तुमचा प्रवास सुखाचा हो. माऊली तुम्हाला निश्चितपणे सहकार्य करेल अशा पद्धतीची भावना आपण पाहिले की हे वारकरी जे आहेत हे येऊन जातात. आता हे खऱ्या अर्थानं धर्मपुरी सरहद्दीवर या ठिकाणी आल्यानंतर या धर्मपुरी गावचे माजी सरपंच आहेत बाजीरावजी काटकर आणि सध्या ते सोलापूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचं काम पाहिलेलं आहे. असे बाजीरावजी काटकर यांनी सुद्धा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी व विठ्ठल भक्तांचे सहर्ष स्वागत अशी कमान या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि त्याच्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृतीताई सातपुते यांचे हे फोटो अशा पद्धतीनं येणाऱ्या भाविकांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आपण ही कमान पाहिली. आता हे खऱ्या अर्थानं हा सातारा जिल्ह्यामधून ही पालखी सोहळा या ठिकाणी येतोय. कुठून आला मावशी? वाशिम जिल्हा. पण काय तुमचा दिंडीत कुठं कसा प्रवास असतो? या हॉटेल आहे का? किती वर्ष झाले तुमचं? 12 वर्ष. पण काय असते तुमच्या हॉटेलमध्ये? चहा पाणी इस्त्री करतो आम्ही. इस्त्री करून देता का तुम्ही? अपंग आहे का? मग आता ही गाडी वगैरे कसं चालवते ती? कोण ड्रायव्हर ठेवलाय का? हे तुमच्या सुनबाई आहेत काय? बरं. तुमचं किती वर्ष झालं येत आहे इकडं? 12 वर्ष. 12 वर्ष आहे का? पण या वर्षी जसं गाडी चालत होतो 11 वर्ष. बर. आमच्या 2 नेत्या मागं येतात. हे गारडे गुळे महाराज, घायाळ महाराज 2 मागं येतात. म्हणजे त्याच्या माध्यमातून तुम्ही येत असताय हो. आणि हे तुमचं 12 वर्ष आहे. ओके. घरी कोण मुलं वगैरे? 2 मुलं, 2 सुना येतात,
आता हे सुनानकड ही जाऊन का नाही हे बारामती झटका न्यूज चॅनल आहे, ह्याच्यावर थेट प्रक्षेपण आहे, तुम्ही घरी जाऊन बघू शकता. ओके, हां चालू जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय की हे सातारा जिल्ह्यामधून ही वाहतूक पुणे जिल्ह्यामधून येते. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामधून हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असताना या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सरहद्दीवर या ठिकाणी हे पालखी सोहळा या ठिकाणी स्वागत केलं जातं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हे स्वागत करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचं CO यांच्या माध्यमातून या ठिकाणी तर हे समाजाच्या ह्याच्यातून हे सुरू असतंय. नेमकं काय आपलं सुरू हे आपण टाटा स्टील कलर्स करून आलो आहे. आम्ही टाटाने विविध प्रकारची पत्रे आणली आहे, ज्यामध्ये फुल पॅनल असेल, सुपर शिल्ड असेल, कोल्ड शिल्ड असेल, अशी विविध प्रकारची पत्रे आहेत. ही पत्रे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ आहे. 12 वर्षाची या पत्राची गॅरंटी आहे. खराब होत नाही आणि गंज लागत नाही त्याला. जर खराब झाले पत्र ते पत्र वापस कंपनी घेऊन जाते, परत तुम्हाला पत्रे मिळतं त्याच्यामध्ये. तर आम्ही आपल्या समोर 5 मिनिटाची नाटिका सादर करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण ही नाटिका ऐकावी आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की ही पत्रे कशी काय आहे म्हणून. हां कलर्सचे ज्ञान बातू करा, ज्ञान बातू करा. या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं प्रशासनाची नेमकी या ठिकाणी हे भाविक आपण पाहतोय की पावसाचा आहे, वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. आरामपणे या ठिकाणी हे खरं प्रशासनानं वर पत्रा टाकलेला आहे आणि त्यामुळं ह्या भाविकांना या ठिकाणी आराम करण्याचे आणि उद्याच या ठिकाणी जिल्हा प्रशासन या ठिकाणी पालखी सोहळा जे आहे हे घेतात. तर आपण आता पाहतोय की ही नेमकी तयारी जी आहे हे कशा पद्धतीनं केलेले आहे. तर आपण या ठिकाणी पाहतोय की हे ग्रामविकास पंचायत राज विभाग व जिल्हा प्रशासन सोलापूर जिल्हा व ग्रामपंचायत धर्मपुरी तर्फे सर्व वारकरी भक्तांचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत अशी या ठिकाणी स्वागतचा बोर्ड आहे आणि जिल्हा प्रशासन या ठिकाणी घेते. आणि खऱ्या अर्थानं याही वर्षी वारकरी फूट मसाज सेवा केंद्र आहे आणि वारकऱ्यांसाठी चांगली सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. आरोग्य विभाग कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्या कक्षामध्ये नेमकं काय काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे. आपलं नाव काय? आशा डॉक्टर सोनाली आता या ठिकाणी तुमच्याकडून हे बऱ्याचशा गोळ्या दिसतात, त्याचे नेमकं हे कशासाठी गोळ्या येतात? हे माऊलींच्या प्राथमिक उपचाराकरता आहेत. माऊलीचा नमुने येतात. अंगदुखी, सर्दी, खोकल्याचं औषध, पायाला लावायचा मलम या प्रकारचे प्राथमिक स्वरूपात दिल्या जातात. बरं, ही जी सेवा जी आहे ही तुमची प्राथमिक उपचार म्हणूनच केली जाते का दुसरं तुमच्याकडं ॲडमिट वगैरे काय रुग्णांना अति तातडीचं काही सेवा असते? तातडीची सेवा असेल तर एखाद्या पेशंटच्या छाती दुखत असेल तर आपल्या इकडे आपण त्याचा ECG पण काढतो. जेव्हा काही अतिदक्षता विभाग पण आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अतिदक्षता विभाग सिरियस पेशंट असेल तर आपण त्या ठिकाणी आपण त्याचे उपचार करू शकतो प्राथमिक स्वरूपात. नमस्ते मॅडम, तुम्ही राष्ट्रपती पदक
पुरस्कर्त्या असणाऱ्या जाधव मॅडम आहेत. तुम्ही किती वर्ष झाले सेवा देत आहे खरी? 22 वर्ष झालं. प्रत्येक वर्षी ड्युटी असते. सुरुवातीला माळशिरसला ड्युटी केली, पालखी मार्गावर, आता इथे 9 वर्ष झालं सगळं. बरं, हे तुम्ही नेहमीची रुग्ण तपासता त्यामध्ये आणि ह्या माऊलींच्या सेवेत करण्यात काय फरक वाटतो? तसं नेहमीची रुग्णसेवा करतो त्यावेळेस तासावर ते ड्युटीचा तास असतो. आणि याच्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं असतं, एक भक्तिमय वातावरण असतं. त्याच्यामध्ये सेवेचं आपण एक भक्ती विठोबाची त्यांची असते, सेवा आमच्या आरोग्याची असते आणि त्याच्यामध्ये तासाचं गणित कळत नाही आपण किती तास होते. एकदम भक्तिमय होऊन आम्ही पण सेवेत जातो आणि छान वाटतं. म्हणजे त्रास जरी झाला तरी माऊलीच्या सेवेमुळे आनंद होतोय. आपण पाहिलं की हे आरोग्य विभाग आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे हिरकणी कक्ष आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिरकणी कक्ष आहे, महिलांसाठी अतिशय सुविधा असणारी आहे. या ठिकाणी एक स्तनपान कक्ष आहे, सॅनिटरी पॅड आहे, वेंडिंग मशीन आहे, पॅड जाळण्याचं मशीन, बेड आहे, लहान मुलांसाठी पाळणा, खेळणी, महिला आयोग, माहिती फलक, अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या सुविधा ज्या आहेत ह्या सुविधा या वारीमध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत. ह्या महिला व बालकल्याण विभाग आहे, हे जिल्हा परिषदेचे आहेत. सर्व नावं सांगा आपली, पदासहित काय पदावर आहे? सविता काळे, सुपरवायझर अंगणवाडी. संगीता शिंदे, अंगणवाडी सेविका. सविता अनिल भोसले, अंगणवाडी सेविका. नमस्ते, प्रियंका मुंडिगडे, मी अंगणवाडी मदतनीस. नमस्ते, अर्चना किरण पाटील, मदतनीस. नमस्कार, माझं नाव पूनम काशी, मी अंगणवाडी सेविका. समीर मुलानी, अंगणवाडी प्रचोस. शहानूर शेख, अंगणवाडी. आता या ठिकाणी हे अंगणवाडीचे वगैरे आहेत. तुम्ही आता या गावच्या प्रथम नागरिक आहेत, सरपंच म्हणून आहेत. ही नेमकी ही तयारी सर्व झाली? बरं, काय काय नेमकं केलं या ठिकाणी करायला? या ठिकाणी हिरकणी कक्ष केलेला आहे, स्वागताची तयारी केलेली आहे, शौचालय आहे, लाईटची सोय केलेली आहे, अजून स्नानगृह केलेले आहेत, पाण्याची सोय केलेली आहे, भरपूर अशी तयारी केलेली आहे. पण मला सांगा, आता तुम्ही खरं सर्वसामान्य कुटुंबामधील आहात, पालखीच्या स्वागताचा मान मिळतोय, खरं काय भावना आहे त्या तुमच्याकडे? खूप छान वाटतंय. आता ही तिसरी पालखी आहे माझी, पण एवढं खूप म्हणजे मन प्रसन्न झालंय. असं तिसरी पालखी आहे, असं भारी वाटतंय मला. तुमचं माहेर दहिवडी आहे आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे धर्मपुरीत. तर मला सांगा, ह्या सरपंच होण्याच्या अगोदर तुम्हाला दर्शन घेताना ताऱ्यावरची कसरत होत होती का कसं होत होतं? खरंच होती. तर आता आहे ना, आता खूप छान दर्शन होत आहे सरपंच असल्यामुळे. तुम्ही आता ह्या गावच्या सरपंच पदावर काम करताय, खरं माऊलीचं तुम्हाला स्वागत करण्याची संधी मिळते. खरं तुम्ही एक भाविकांना काय आवाहन करताय? खरं भाविकांची आम्हाला सेवा करायला भेटतेच, हीच खूप 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 मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं की हे खऱ्या अर्थानं वारीमधील ज्या महिलांना सॅनिटरीज लागते, स्तनपानासाठी रूम लागते आणि लहान मुलांसाठी जो पाळणाघर आहे, या ठिकाणी सुद्धा ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. अतिशय चांगलं योग्य अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व तयारी जी आहे ही झालेली आहे. मला सांगा पांढरे साहेब, गटविकास अधिकारी तुम्ही आहात, त्या माळशिरस तालुक्यामध्ये माऊलींचं उद्याच्याला आगमन होत आहे. नेमकं कशा पद्धतीनं माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या स्वागताची आपण आगमनाची तयारी प्रशासनाच्या माध्यमातून केलेली आहे? प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी या तालुक्यामध्ये पूर्ण आणि खालीपर्यंत बंडीशेगावपर्यंत 11 जर्मन हँगर उभा केलेला आहे. त्या जर्मन हँगरमध्ये जे वारकरी चालून थकणार आहे त्यांच्यासाठी खूप मसाज ठेवलेला आहे. हिरकणी कक्ष ठेवलेला आहे महिलांसाठी.
त्याचसोबत आरोग्याविषयी काय जर समस्या असतील त्यासाठी आरोग्य पथकही तिथे ठेवलेलं आहे. तसंच एक ICU पथक 5 बेडचं प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही जवळपास 100च्या वरती टँकर खाजगी आणि सरकारी असं ठेवलेलं आहे. मुक्कामाच्या ठिकाणी जागोजागी आम्ही वॉटरप्रूफ शेड तयार केलेले आहे. तुमची ही पहिलीच वारी आहे का स्वागत करण्याची खरी? ही माझी पहिलीच वारी आहे. बरं, काय भावना आहे त्या खरं साहेब तुमच्या ह्या माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल खरं? भक्तिमय भावना आहे. पांडुरंगाच्या भक्ती पाहून आणि वारकऱ्यांची भक्ती पाहून सगळे भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही सर्व प्रशासन, पंचायत समिती प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, अतिशय भक्तीनं आम्ही सगळे वारीची तयारी केली आहे आणि सेवा करत आहोत. तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये येणाऱ्या भाविकांना म्हणजे काय तुम्ही आव्हान करताय खरं? भाविकांना वाहतुकीचं थोडंसं नियम पाळावेत तुम्ही आणि शिस्त पाळावी. वाहतुकीचं आणि शिस्तीचं नियम पाळून पारी सुखकर करावी. खऱ्या अर्थानं ज्यांनी या पालखी सोहळ्याचं एकेकाळी सहर्ष असं स्वागत केले ते धर्मपुरीचे सरपंच आहेत बाजीरावजी काटकर. आता सध्या ते जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे धर्मपुरी ग्रामपंचायतनं असं एक चांगल्या पद्धतीनं इथं नियोजन केलं आहे. उद्याच्या नेमकं स्वागताचं कशा पद्धतीनं आपलं नियोजन राहणार आहे? धर्मपुरी हे गाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी महामार्गावर बसलेलं असल्यामुळं आणि धर्मपुरी गाव हे सोलापूर जिल्ह्याचं आणि सातारा जिल्ह्याचं एक सरहद्दीवरचं गाव असल्यामुळे या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय चंगू स्वागत ग्रामपंचायत बरोबरीने या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. याही वर्षी उत्स्फूर्तपणे गेले 8 दिवस या ठिकाणी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पूर्णतः सर्व यंत्रणा या ठिकाणी स्वागतासाठी पूर्णतः रात्रंदिवस काम करत आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 100x30 असं प्रकारचं वॉटरप्रूफ शेड या ठिकाणी बांधलेलं आहे. अतिशय VIP असं बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं 200 किलोमीटरहून जे अधिकारी पदाधिकारी जे असतील त्यांचंही अतिशय या ठिकाणी आदरातिथ्यपूर्व या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि त्याचबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी खूप मसाची व्यवस्था केलेली आहे. आरोग्य विभागाचा कक्ष उभा केलेला आहे, कीर्तनी कक्ष उभा केलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरी गोष्ट आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी पालखीचं स्वागत गुलाबाची पुष्पवृष्टी करून अतिशय चांगल्या पद्धतीने देखण्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहे. साधारण 400 ते 500 गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधून सातारा जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत असताना येणाऱ्या वारकऱ्यांचं भक्तिमय वातावरणामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत. या पालखी सोहळ्याच्या आणि खरं हे वरुण राजाचं आगमन होत आहे म्हणजे यापूर्वीचं सोहळा आणि ह्याच्यामध्ये दिवसेंदिवस अतिशय बदल होत चालला आहे. भक्तिमय वातावरण, वरुण राजाचं या ठिकाणी दर्शन घडणं खरोखर ही योगायोग आहे. कारण सोलापूर जिल्हा हा कसा दुष्काळीग्रस्त भागात समजला जातो, परंतु आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी 10:30 वाजता होणार आहे. त्याच्यापूर्वी वरुण राजांना हजेरी लावलेली आहे. म्हणजे एक ही शुभ संकेत आहे. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याला 100% हे चालू वर्ष अतिशय भक्तिमय वातावरणाचं सुजलम सुफलम अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणार आहे. धन्यवाद. आपण पाहिलं की या पालखी सोहळ्याचं नेमकं नियोजन खऱ्या अर्थानं माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे साहेब आणि या माळशिर धर्मपुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि या ग्रामपंचायतचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. तर आपण हा पुन्हा एकदा कमान दाखवतोय की ह्या पालखी सोहळ्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं आतासुद्धा हे वारकरी जे आहेत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत. वरुण राजा जरी आला तरी वरुण राजावर सुद्धा न थांबता त्यांनी या ठिकाणचं खऱ्या अर्थानं पायी मार्गक्रमण सुरूच आहे. आपण पाहतोय की हे अंगावरती प्लॅस्टिक घेऊन या ठिकाणी हे निघालेले आहेत
आणि खऱ्या अर्थानं या माळशिरस तालुक्यामध्ये हे खऱ्या अर्थानं माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा हे दत्ताभैया मगर यांनी सुद्धा येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत केलेलं आहे. दत्ताभैया मगर यांनी सुद्धा या पायीवारी चालणाऱ्या सर्व भाविकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलेलं आहे. ते सध्या माळशिरस पंचायत समितीचे सभापती आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांची ही सेवा सुरू केलेली आहे. आपण पाहतोय की आता हे वारकरी जे आहेत हे वरुण राजा आल्यामुळं त्यांचं जरी विस्कळीत झालेलं असलं तरीसुद्धा ते पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत. बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं आज पाऊस आहे. ही माझ्या हातामध्ये छत्री आहे. छत्रीमुळं तर हे आम्ही हे थेट प्रक्षेपण करू शकतो आहे. खऱ्या अर्थानं वरुण राजेसुद्धा गरज आहे. वरुण राजा हा आलाच पाहिजे. वरुण राजाचं सुद्धा वारकरी त्यांची जर आपण चर्चा केली तर ते वारकरीसुद्धा आनंदानं म्हणतायत की खरं वरुण राजा येऊ द्या. वरुण राजा जरी आला तरीसुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या मार्गक्रमण करीत असताना कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं हे आम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत माऊलींच्या पालखी सोहळ्यातील खऱ्या अर्थानं हे स्वागत कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात होतं आहे आणि त्या माळशिरस तालुक्यामध्ये धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सरहद्दीवर हे सातारा जिल्ह्यातून पालखी सोहळा या ठिकाणी येतो आहे. सर्व बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षक आलेत. त्या प्रेक्षकांचं आम्ही या ठिकाणी सर्वांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. असंच आपल्या सहकार्यामुळं आम्हाला प्रेरणा मिळते आणि आपल्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत जे काय बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचं पुन्हा एकदा बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. हे पहा खऱ्या अर्थानं हे किती शोभनीय अशा पद्धतीची ही कमान उभे केलेले आहे. त्याच्यावर मृदुंग आहे, वीणा आहे, पेटी आहे, तबला आहे आणि झेंडे. अतिशय विहंगम अशा पद्धतीचं हे दृश्य आहे. सर्वांचं पुन्हा एकदा बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी आम्ही रामकृष्ण हरी पांडुरंग माऊली तुकोबाराय यांच्या सर्व भक्तांचं या ठिकाणी आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. रामकृष्ण हरी. सर्वांना वारी सुखमय आणि आनंदी जाओ अशा पद्धतीच्या आम्ही आमच्या अंतःकरणपूर्वक भावना व्यक्त करतो.